दादाला सगळ्यांनी फॉलो सबस्क्राईब करा आणि त्याचा चॅनल एकदम मोठा करा. बोला एकविरा माते की जय. आईचा त्याला आशीर्वाद असंच राहील दरवर्षी. एकविरा माते की. बघायला गेलात तर तो अजूनपर्यंत आपला किती 6 वर्षाला असेल ना, 3 वर्ष झाली त्याला. तर 3 वर्ष आपल्या दरवर्षीप्रमाणे आपल्या युट्यूबला 5 दिवस तो व्हिडिओ काढतो आणि आम्हाला ते आमच्या आठवण म्हणून ते आम्ही रेग्युलर तिथं बघत असतो. आम्ही घरी पण लावली ना तर सागर दादाला आम्ही मिस करतो. कारण की कसं आहे, तो एक व्हिडिओ बनवतो पण ती आम्हाला मन भरून असं वाटतं आम्ही एवढी मजा केली. कारण की आम्ही एवढ्या चालण्यामध्ये मग्न असतो ना तर आम्हाला व्हिडिओ काढायला टाईमच नसते. तर हा दादा आम्हाला आमचं एक आठवण म्हणून व्हिडिओ काढतो ना, त्याच्यासाठी एकदा मनापासून एकविरा माते की. 5 दिवस एक कंटिन्यू डीजे चालत आहे. ते पालखीजवळ असा उत्साह निर्माण होतो ना की जोश असा होतो ना की सर्व पोरं नाचायला लागतात. आणि डीजे आपला रुपेश आहे आणि त्याचे ऑपरेटर आहेत मित्र. आणि खूप छान असं म्हणजे एन्जॉय करत करत आम्ही असं जातो ना, म्हणजे 5 दिवस आमचे कुठून जातात हे आम्हालाही समजत नाही. बरोबर. दुसरा दिवस बोलले खूप कंटाळा आलेला आम्हाला, पाय वगैरे खूप दुखलेले आमचे, त्यामुळे त्रास झाला खूप यायला इथे. बरोबर. अजून इकडनं 9 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आता खोपोलला जायला नाचशील की नाही? हो 100% नाचणार ना. महाराजांच्या इथे नाचायचंच आहे आम्हाला. घोषणा वगैरे देऊ महाराजांची. मग आता तू बोललास आजचा दिवस खराब गेला, मग पुढचा दिवस कसा काय राहील तुझा? तो पुढचा दिवस चांगलाच झाला ना. आपल्याला घाट लोणवण्यामध्ये खूप मजा येणार तिथे. खोपोलीच्या आधी हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे हो तिथेशी आपल्याला भरपूर नाचायचं आहे. हो तिथेच नाचायचं. मग तू आता पालखी सोबत थांबशील की पुढे जाशील? नाही पालखीसोबतच थांबणार आता, डीजे सोबत. आता मजा तिथेच करणार ना आपण. आता तुम्ही पहिल्या बावट्यासोबत जाल, पालखी सोबत राहाल की लास्टच्या बावट्याला चालाल? पालखीसोबत राहा. पालखी सोबतच राहाल. तर आपल्यासोबत सर्व पंचमंडळ आहे. लास्ट बावट्यावाले वाजले ते सकाळच्या 7:45 आणि आपली एकविराची पालखी ट्रेनमधून निघालेली आहे. तर दादा आजचा प्रवास कसा असेल विश्वभराचा? प्रवास असा होईल की ट्रेनमध्ये आता जस्ट निघालेलो आहे. तो निघता आता पाऊस लागला छान वगैरे आणि 1.25 तास पोहोचत जाईल बापरेवर दुसरा पहिल्यांदा. किती किलोमीटर आहे ती? तिकडनं स्टार्टिंग पुढे आपल्याला दुपारमध्ये आणि मग आपली जी वस्ती खूप महाराजा 30-35 किलोमीटर चालू. पावसाबद्दल काय पाऊस एकदम छान असंच वातावरण पाऊस पाहिजे म्हणजे जम पण जास्त आणि कमी नको. येऊन जाऊन काल जसा होता तसा पाऊस असला तरी चालेल. मुलांना पण त्रास होतो रात्री. आता आज आपल्याला 7:45 वाजता निघालोय तर आपल्याला खोपोलीला जायला किती वाजतील जाईल? कमीत कमी 8 वाजते. 7-8 वाजतील. खोपोलीला पोहोचल्यानंतर गिरण्यावरती आपण तिथेच महाराज हॉलला आपले मॅच लाईव्ह स्क्रीन लावलेली. तसं काय ऑर्केस्ट्रा 8 ते 10 म्हणजे 8ला जर पूर्ण चालू होईल पहिला बावटा गेला काय चालू गेला की चालू झालं. आम्ही पण प्रयत्न करू लवकर घेऊन जायला. धन्यवाद दादा. एकदा बोला एकविरा माते की जय. आय आय लो आई माऊले आय लो आई आय आय आई लो आई आय आय आई लो एकविरा माते की जय. ही बघा सगळी पोरं आत्ता आलीत आणि आत्ता बॅगा टाकतायत. बाकीचे सर्व चालत सुद्धा गेले, यांना लेट झाला त्याच्यामुळं हे आत्ता बॅग टाकतायत. चला आता बॅगा टाकून झाल्यात आणि चालायला सुरुवात करतात. हे लेट कुठं होते त्यांचं त्यांनाच माहिती. मंडळी आता आम्ही पेणमधून चालायला सुरुवात केली आणि पाऊस लागलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि पालखी पुढे गेले, आम्ही मागे आहोत. जर राज आणि मी चालतोय त्याच्या मागे सुद्धा पोरं आहेत. पाऊस लागलेला आहे सकाळी परत. बघूया आता किती वेळ पाऊस पडेल. कंटिन्यू पाऊस नाही पडला पाहिजे, थोडा मध्ये मध्ये जात येत राहिला तर बरं चांगलं क्लायमेट राहील. मंडळी पालखी पुढे गेलेली आहे, आता आम्ही चालतोय राज आणि मी. आणि आता पाऊस परत थांबलाय, पाऊस मध्ये येतोय परत जातोय. आता बघूया 7 किलोमीटर इथून आपलं बापूजी देव मंदिर आहे, तिथं आमची नाश्त्याची सोय केलेली आहे. तिथे नाश्ता झाला, शिरा होता, बिस्किट होते, चहा होता. पण तिथं आपल्याला दरवर्षी नाश्ता असतो बापूजी देवाच्या मंदिराजवळ. तर आपल्याला 7 किलोमीटर काढला जाईल, त्याच्यानंतर मग आपण
नाश्त्यासाठी भेटू. आता परत पाऊस आलाय बघा जोरदार. मंडळी खरोखर भरपूर अशी ताण लागलेली. 1 किलोमीटर चालून झालो. त्याच्यानंतर आपल्याला दादाने पाण्याची जी उत्तम अशी सोय केलेली आहे. पाऊस पडला आहे पण भरपूर चाललो, त्याच्यामुळे खरंच पाण्याची गरज होती आणि दादाने ते पाणी पोचवलेलं. धन्यवाद दादा. बघा आता आम्ही चालतोय, राज पुढे चालतोयच. मंडळी फायनली आम्ही 7 किलोमीटर चालल्याच्या नंतर बापूजी देव मंदिर ते आता आपल्या गाड्या लागले बघा समोरच. ते आता आमचं नाश्त्याचं ठिकाण आहे, तिथं नाश्त्यासाठी थांबणार आहोत. आणि आता आम्ही 7 किलोमीटर चाललोय. 7:45ला परफेक्ट निघालेलो. आता बरोबर 9 वाजले सकाळचे. आणि आता जाऊन आम्ही नाश्ता करणार आहोत तिथे. मग आपण मध्ये मध्ये भेटत राहू. आम्ही एवढे चाललो पण आम्हाला काय पालखी भेटली नाही, त्यामुळे तुम्हाला काय दाखवायला मिळेल पालखीजवळ ते एन्जॉय. पण पुढे आपण तुम्हाला दाखवत राहू. मंदिर आहे तिथे आमच्या नाश्त्याची टायमिंग आहे. म्हणजे दरवर्षी तिथे नाश्ता असतो. आता 9:15 वाजले. 9:15 वाजता आपण ते पोचलेलो आहोत. तर आता भाकरी आणि वाटाण्यांची भाजी आहे. मस्तपैकी नाश्ता करा. तुम्ही सुद्धा या. आपल्यासोबत तन्मय सुद्धा या. नाश्ता करतोय. मस्त वाटाण्यांची भाजी आणि मोठे भाकरी. तुम्ही पण या. मंडळी आता आम्ही बापूजी देवळापासून चालायला सुरुवात केलेली आहे. आणि सगळे पोरं आता चालायला सुरुवात केलेली आहे. इथून 10 किलोमीटर तरी आराव असेल मला वाटतंय. किती वेळ जातोय बघूया. 9:30 वाजून गेलेले आहेत. हे बघा आता एक एक जण नाश्ता करून तिथून निघाले. इथे आपल्या सर्व गाड्या लागलेल्या आहेत. आता सगळेजण एक एक करून निघतील. एकविरा माते की आये आई माऊले आये 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 आई माऊले आये 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 एकविरा माते की आये आई माऊले आये 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 एकविरा माते की आये आई माऊले आये आये आये. मंडळी भरपूर असा पाऊस चालू झाला आहे आणि आता आम्ही एक साईडला थांबलो आहे. हे बघा सर्व आता पावसात भिजत चालत आहेत. पाऊस किती असला तरी त्यांना चाल सोडलेलं नाही आहे ज्याने. आम्ही जरा बाहेर तरी आलो थांबण्यासाठी पाऊस जाईल या आशेवर, पण ते चालणं सोडलेलं नाही. मंडळी पाऊस गेलेला आहे आणि इशिता बघा रेनकोट घालून चालत होती. आता पाऊस गेल्यावर सुद्धा चालते. इशिता कसं वाटते चालताना तुला? बरं वाटते ना? मग आज दिवसभर चालशील की टेम्पोत बसशील? पूर्ण चालशील? आज 30 किलोमीटर चालायचं आहे आज. चालशील ना? चालेल. एकविरा माते की आये आई माऊले आये 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 आये.
मंडळी आता आपली बापूजी देवाजवळून पालखी निघालेली, तिथून आराव एक 8 ते 10 किलोमीटर आहे. 10 वाजता आपण निघालेलो, आता 12 वाजायला आलेत. 8 ते 10 किलोमीटर चालल्याच्या नंतर कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर एकट्या दादाने पालखी चालवली आहे, ते पण विदाऊट चप्पल्स आहे, बघू शकता तुम्ही. तर दादा तू याच्याबद्दल काय सांगशील? ताकद नव्हती, ते आईला ताकद आणि शक्ती एवढी दिलेली आहे का तो पूर्ण अजून पण पूर्ण तिथे आमचा स्टॉप आहे जेवणाचा. पण दादा मी सांगू, ताकद दिलेली असली तरी पण हा रस्ता आहे ना भरपूर खराब आहे, कारण बारीक बारीक मोठे मोठे जे खडे निघालेले, तरी पण तो त्यातून चालतोय पालखी घेऊन. ही आमच्या आईची श्रद्धा आहे, आम्ही मनाभावाने सगळे चालतो, आम्हाला काहीच होणार नाही एवढी आईची शक्ती आमच्याकडे. बरोबर आहे. चपलाने चालतो, पण भरपूर म्हणजे 3 ते 4 किलोमीटर माणूस 5 मिनिटं चालतो, 3 मिनिटं चालतो, पण 3 किलोमीटर एकट्याने चालवले. याच्यासाठी आम्हाला एकदम मनापासून एकदा क्लॅप करता येतं. एकविरा माते की आहे, आई माऊले. एकविरा माते की आहे, आई माऊले. त्याला सगळ्यांनी फॉलो सबस्क्राईब करा आणि त्याचा चॅनल एकदम मोठा करा. बोला एकविरा माते की जय. आईचा त्याला आशीर्वाद असंच राहील दरवर्षी. एकविरा माते की. त्याला गेला तर तो अजूनपर्यंत आपला किती 6 वर्षाला असेल ना, 3 वर्ष झाली त्याला, पण 3 वर्ष आपल्या दरवर्षीप्रमाणे आपल्या युट्यूबला 5 दिवस तो व्हिडिओ काढतो आणि आम्हाला ते आमच्या आठवण म्हणून ते आम्ही रेग्युलर तिथं बघत असतो. आम्ही घरी पण लावली ना तर सागर दादाला आम्ही मिस करतो, कारण की कसं आहे तो एक व्हिडिओ बनवतो पण ती आम्हाला मन भरून असं वाटतं आम्ही एवढी मजा केली, कारण की आम्ही एवढ्या चालण्यामध्ये मग्न असतो ना तर आम्हाला व्हिडिओ काढायला टाईमच नसते. तर हा दादा आम्हाला आमचं एक आठवण म्हणून व्हिडिओ काढतो ना, त्याच्यासाठी एकदा मनापासून क्लॅप करतो. एकविरा माते की आहे, आई माऊले. आया आया आये. दादा आता आपलं जेवणाचं ठिकाण आलंय, 12 वाजलेत, तर आता इथे आपल्याला किती वेळ जाईल रे पण आरावला? आता आपल्याला 1 तास जाईल तिथे, काही कसं आहे माहिती आपलं खोपोली आहे अजून आपल्याला, आणि आज आम्ही ना आज मुलांनी ऑर्केस्ट्रा करण्याचा आम्ही एक केलाय, बघूया कसं सक्सेस होतं का, कारण की आज आमची पोरं थकलेले 2 दिवस चालून त्यांना आम्हाला एन्जॉयमेंट येतं, कारण की आम्ही गेल्या वर्षी मॅच होती तर मॅचला एवढी एन्जॉयमेंट केली, तर यावर्षी पण काहीतरी एन्जॉयमेंटचा दुसरा कार्यक्रम आणू आपण आणि यांना पण हौशी एन्जॉय करणार होतो. बरोबर आहे. पण आता आपल्या आरावपासून खोपोली किती किलोमीटर चालायचं आपल्याला? आता आपल्याला आरावपासून काहीतरी 16-17 किलोमीटर असेल. ओके, म्हणजे आता आपण किती वाजता बरोबर निघू इथून आराव मध्ये? 4 म्हणजे 3 वाजता निघण्याचा प्रयत्न करू. चालेल चालेल, धन्यवाद दादा. जय. हॅलो. दादा पडद्यामागचे खरे हिरो बोलतात ते हे आहेत, कारण जो डीजे आहे, टेम्पो आहे, डीजे टेम्पो ज्याच्यावर आपण नाचतोय तो दादांचा आहे, स्पीकर सेटिंग सर्व दादांच्या हातात असते. तर दादा तुम्ही आज दुसरा दिवस आहे, कसं वाटतंय तुम्हाला पालखीचा अनुभव? दरवर्षीप्रमाणे 5 दिवस एक कंटिन्यू डीजे चालत आहे, ते पालखीजवळ असा उत्साह निर्माण होतो ना की जोश असा होतो ना की सर्व पोरं नाचायला लागतात. आणि डीजे आपला रुपेश आहे आणि त्याचे ऑपरेटर आहेत मित्र, आणि खूप छान असं म्हणजे एन्जॉय करत करत आम्ही असं जातो ना, म्हणजे 5 दिवस आमचे कुठून जातात हे आम्हालाही समजत नाही. बरोबर आहे, म्हणजे डीजे वाल्यांची खरी कमाल आहे, कारण डीजे नाही आता आपण शांत एवढे जाऊ शकत नाही, आणि गाणी आपल्याला पाहिजे ती कुठली आपण कुठली सांगू ती, आणि ते पण एवढे भारी गाणी लावतात की कोणाला दुसरं गाणं चेंज करायची गरजच नाही लागत. कुठे लागली तर आपण त्यांना सांगितलं 1 मिनिटात करून देतात. बरोबर आहे ना? एकविरा माते की जय. मंडळी आम्ही पालखी घेऊन पोहोचलोय, पण ही बघा ही पोरं अजून चालत होती मागे, पालखीसोबतच होती, नंतर मागे राहिली, तर आत्ता येत आहेत. एकदा बोला एकविरा माते की आहे, आई माऊले. आया आया आये. आणि हा सगळा इकडचा वातावरण बघू शकता तुम्ही. आपल्यासोबत ओमकार दादा आहे, आणि आता दुपारचे 2:45 वाजायला आलेत, म्हणजे वाजलेतच. तर दादा आपले आता पालखी निघाले,
आता पुढचं कसं काय नियोजन असेल? आता आपलं शिरवलीचं आता कसं पहिल्या वर्षी आपल्याला त्यांनी जागा दिली, तिथे पण आता ती दरवर्षी आम्ही तिथे ठेवतो, म्हणजे तिकडे पालखी ठेवूनच जातो. म्हणजे आता तिथे आता त्यांनी चायपाणी सोय केली आपल्याला. आता चायपाणी पिल्यानंतर आपण आता शिरवली हा दत्त किरकिंडीला आता आपण जाणार. तिथे आपल्याला आता नाश्त्याची सोय केलेली आहे, रोहन पाटील म्हणून त्याने आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहे. तिथे आपण नाश्ता करणार आहोत. किती वाजतील तरी पोहोचायला? आता आपल्याला जर आपण हा स्पीड असला तर आपण एक आता वाजले किती अडीच नाही 2:45 झाले. 2:45 आपण आता तिथे 4 वाजेपर्यंत पोहोचायला. किती किलोमीटर असेल ते? आता इकडनं मला वाटतं ते 4 का 5 किलोमीटर. आणि तिथून मग पुढे आपल्याला परत आपल्याला तेवढ्याच जोशात आणि त्या दिवसात 8 किलोमीटर जायचं. 8 किलोमीटर. आणि तिथून वस्ती कुठे असेल आपली? खोपोली महाराजा पण. त्याच्यामध्ये आता आज पावसाचं वातावरण चांगलं होतं. आज क्लायमेट आणि चांगलं आहे, म्हणजे पोरं कंटाळत नाही. आणि कंटाळ्याच्यामुळे त्यामध्ये शांत वातावरण, पब्लिक आणि पोरं आपली सगळे चालतात. बरोबर आहे, बरोबर आहे. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. एकविरा माते की जय. आणि सगळ्यांनी आपल्या सागर दादाला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आपला मित्राचा आणि त्याला हिंमतनं आज मोठा करायचा, त्याला स्टार बनवायचा आहे. आणि एकविराला मी विनंती करते की हा दरवर्षी करते त्याला पण एक फुलाचा त्याला एक गोल्ड बटन बोलतो ना, तो पुढल्या वर्षी भेटायलाच पाहिजे, ही आमची इच्छा. धन्यवाद, धन्यवाद दादा. एकविरा माते की जय. एकविरा माते की आये आई माऊले. एकविरा माते की, एकविरा माते की. मंडळी आता आपण किरकिंडीमध्ये नाश्त्याला थांबलोय आणि आता वाजलेत ते म्हणजे 4:15. तर सगळे पोरं आता नाश्त्याला समोसे आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर समोसे खायला बसलेत. तर दादा आज तुम्ही भरपूर प्रवास केला दुसऱ्या दिवशीचा, कसं वाटलं आज दुसऱ्या दिवशी? दुसरा दिवस होता पण खूप कंटाळा आला, पाय वगैरे खूप दुखत. इथं नाश्त्यासाठी आम्हाला समोसे दिलेत. आता आम्ही थांबलो इथं नाश्ता करण्यासाठी, त्यासाठी समोसे आम्हाला भूक लागलेलीच होती. आम्हाला थांबवलं ते पुढे बोलले नाश्ता आहे बोलले, सर्वजण बोलले, म्हणून आम्ही इथे येऊन आता थांबलो. आमचा नाश्ता पाणी आहे. आता नाश्ता केल्याच्या नंतर आपण खोपोलीसाठी निघणार. आजचा तुमचा दुसऱ्या दिवसाचा अनुभव कसा होता पालखीतला? बेकार होता, कारण आजचा दुसरा दिवस बोलले खूप कंटाळा आलेला आम्हाला, पाय वगैरे खूप जमलेले आमचे, त्यामुळे त्रास झाला खूप यायला इथे. बरोबर. अजून इकडनं 9 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आता तू आता खोपोलीला जायला नाचशील की नाही? हो 100% नाचणार ना. महाराजांच्या इथे नाचतच आहे आम्हाला, घोषणा वगैरे देऊ महाराजांची. मग आता तू बोललास आजचा दिवस खराब गेला, मग पुढचा दिवस कसा काय राहील तुझा? तर पुढचा दिवस चांगलाच झाला ना. आपल्याला घाट लोणवण्यामध्ये खूप मजा येणार तिथे. खोपोलीच्या आधी हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे हो तिथे. तिथेशी आपल्याला भरपूर नाचायचं आहे. हो तिथेच नाचायचं. मग तू आता पालखीसोबत थांबशील की पुढे जाशील? नाही पालखीसोबतच थांबणार आता, डीजे सोबत. आता मजा तिथेच करणार ना आपण. आता तुम्ही पहिल्या बावट्यासोबत जाल, पालखीसोबत राहाल की लास्टच्या बावट्याला चालाल? पालखीसोबत राहणार. पालखीसोबतच राहाल. आज हे तुझं कितवं वर्ष आहे तरी पण? आता 9वं वर्ष. 9वं वर्ष. गेल्या वर्षी आपण तुमची इथंच मुलाखत घेतलेली गोविंद्यासाठी. तर यंदा आता गोविंद्याचा मुहूर्त किती तारखेला आहे तुमचा? आमचं आता 10 तारखेला आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोविंदाचा मुहूर्त. दर सर्व सुरू आहे आमचा. चालेल चालेल, धन्यवाद. एकविरा माते की आये
आई माऊले एकविरा माते की आहे आई माऊले आये 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 एकविरा माते की विजय असो गजपती भूपती प्रजापती सुवर्ण दत्त श्रीपती अष्टवधान जागृत अष्टधान द्वेषित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर सक्रिय पुलावतंस युवासराधीधर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा सो राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा गणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय एकविरा माते की जय मंडळी आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता 6:30-7 झालेत आणि पालखीचे अजून बरेचसे मेंबर यायचे बाकी आहेत. हे बघा इथं आता आम्ही आमची झोपण्याची जागा आम्ही पकडलेली आहे. हा बघा तेजा आत्ता आला आहे, त्याचे तोंड नाही दाखवत, तो कंटाळला आहे भरपूर आणि आत्ता आलेला आहे. तो बोलते आंघोळला जाऊ की नको, म्हणजे थोड्या वेळानं जाईन बोलते, जाम पाय दुखतात, आता कपडे काढायला घेतोय मी बोलते. म्हणून काल आमच्यात नव्हता दरवर्षीचा मेंबर, काल खालीवरती झोपलेलो होतो म्हणून आज त्याला बोललो बाजूलाची आहे. आणि इकडं आमची झोपाची जागा आणि आज ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेला आहे इथे. बघा किती मोठा हॉल आपल्याकडे. मंडळी आपल्या व्हिडिओतून तुम्हाला एकविरायचे दर्शन बघायला मिळतंय. मंडळी आता वाजलेत ते म्हणजे बरोबर संध्याकाळचे 7 आणि माझ्या आंघोळ वगैरे होऊन आई माऊलीचं दर्शन घेऊन पाया वगैरे पडून मी बाहेर पडलो आहे. कारण अजून मागचा बावटा आलेला नाही. पालखी 6 वाजता पोचले आणि मागचा बावटा आलेला नाही आहे. तर आपले शैलेश दादा कमीच आहेत, ते मला 2 व्हीलरवर न्यायला येतात आणि मग आपण लास्टच्या बावट्यावाल्यांची मुलाखत घेऊ. कारण त्यांना एवढा वेळ का गेला, कसा गेला हे आपल्याला विचारणं गरजेचं आहे, तुम्हाला पण समजेल. म्हणून आता त्यांची वाट बघतोय मी, थोडा पुढे चालतोय. ते आले की आपण मग त्यांच्या गाडीवर बसून जाऊ. मंडळी बघू शकता शैलेश दादा आपल्याला न्यायला आलेले आहेत दादा. आणि आता लाचचा बावटा किती तरी पण मागे आहे? 1 किलोमीटर 1 किलोमीटर माग आहे. चालेल. लेडीज पण आहेत की फक्त मुलंच आहेत? लेडीज पण आहेत. ओके चालेल, आपण तिथे जाऊया आता.
बघा दर टायमावर लाचच्या बावट्याला असणारी पोरं. सामानाची रिक्षा च्या पुढे आहेत ते आपल्या मंडळाचे पंच निलेश मालवारी. तुम्हाला आज एवढा वेळ का झाला? पालखी पोहोचून 6 वाजता पालखी बरोबर पोहोचली आणि आता वाजायला आलेत ते म्हणजे 7 वाजून गेलेत. खूप दमलो, वजन झाला 102. एवढे वर्ष वजन वाढला, आता 102 किलो नाही. तर चालताना पुन्हा म्हणजे तुम्ही आज कुठल्या टेम्पोत वगैरे बसलेत ना अजिबात किंवा गाडीवर? टेम्पोत बसले अजून वेळ दिली आपल्याला. बघू आता उद्या दिवस राहिला आहे. आता 1 किलोमीटर आपल्या वस्ती आहे, ते चालतं हलो. आता तिकडे ऑर्केस्ट्राची तयारी झाली, पण तुम्हाला पोहोचायला किती वेळ झाला तिथे? पोहोचायला 20 मिनिटं लागते मला. ओके ओके. अजून करतोय फक्त आजचा दिवस तुमचा कसा गेला? आजचा दिवस खूप भारी गेला. चाललो आरती करून फ्रेश होतो, नंतर मी मस्त आरतीच्या जागा तयार होतो. चालेल, धन्यवाद धन्यवाद. एकविरा माते की जय. मंडळी हा बघा एक ग्रुप भेटलाय आपल्याला चालता चालता. तर दादा 6 वाजता मी पालखी घेऊन पोहोचलो, त्याच्या आधी बावटा पोहोचलाय. तर तुम्हाला एवढा वेळ का झाला? 7:15 वाजलेत सध्या. आरामात आलेत, पण आता ऑर्केस्ट्राची तिकडे तयारी सुद्धा झालेली आहे. मी आंघोळ करून आलो, ऑर्केस्ट्राची पूर्णपणे तयारी सुद्धा झालेली आहे. तुम्ही आता किती वेळात पोहोचाल? 8 वाजता ऑर्केस्ट्रा चालू होईल. 15-20 मिनिटात पोहोचाल, तरी पण अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे. पण एकदा तुम्ही डीजे वर पाहता जाम जोश होता. एकदा बोला एकविरा माते की आये आई माऊले आई आई आये एकविरा माते की. मंडळी आता 7:30 वाजायला आलेत आणि आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे इथं स्टॅच्यू आहे खोपोलीमध्ये, तिथं आपल्याला लाचच्या बावट्याचे मानकरी दुसऱ्या दिवशी इथे भेटलेले आहेत. तर तुम्हाला एवढा वेळ का गेला? तुम्ही जर नवीन जनरेशनची पोरं आहात आणि तुम्ही तर लवकर पोहोचलं पाहिजे. आम्ही 6ला पोहोचलो, तुम्हाला 7:30 म्हणजे 1.5 तास, आणि इथून जायला अजून 25 मिनिटं. तुम्हाला एवढा वेळ का गेला आज? ट्रॉफिक असल्यामुळे उशीर झाला आहे आणि लेडीज चालवत होती, त्याच्यामुळे गर्दीतून पाईप बरोबर आहे. पण लेडीज आता पाठ राहिल्यात किंवा कोण पोरं राहिलीत की हीच लाचचे मानकरी आहेत. 2 जण बाकी आहेत. मग हे लाचच्या बावट्यावाल्याने त्यांना घेऊन यायला पाहिजे. काही लोक ओके ओके. तर आता ही पोरं जाम दमलेली होती, म्हणजे ते कायम कंटिन्यू चालत आहेत. तर दादानी समोरचंच दुकान आहे आईस्क्रीमचं, बघू शकता. सगळ्यांसाठी आईस्क्रीम वगैरे घेतले शैलेश दादाई. तर एकदा बोला एकविरा माते की आये आई माऊले आई आई आये. सर्वजण आईस्क्रीम खात आहेत आणि दादा बोललेले आता 2 जण राहिले, त्यांच्यासाठी दादा आईस्क्रीम घ्यायला गेलेत त्यांच्यासाठी सुद्धा. आणि हे बघा 1 जण आलेले आणि 1 जण पाठी आहे. तर हे आता लाचच्या बावट्याचे नाही तर पालखीसोबत असणारे कायम मेंबर आहे ते आज लास्ट राहिलेत. जी माणसं एकविराईच्या पालखीसोबत असतात किंवा लास्ट बावट्याला असतात, ते आज 2 जण लास्ट राहिलेली. तर शैलेश दादा बोलले की आपण लास्टपर्यंत त्यांना बघू आणि कुठे आहेत ते बघूया. आणि त्या दिसल्यानंतर दादाही पहिले त्यांना सर्वांसाठी आईस्क्रीम घेतलं. तुम्ही दोघे मागे राहिलेले आहेत. दादा बोले हे 2 जण येतो थांबूया, नंतरच जाऊ. तर एकदा बोला एकविरा माते की आये आई माऊले आई आई आये आई माऊले